आजचा व्हिडिओ सामान्य विज्ञान इयत्ता 6वी पाठ 2 मापन स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा। 1. तापमान मोजण्याचे साधन म्हणजे तापमापी। 2. मानवी शरीराचे सामान्य तापमान 37° असते। 3. एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे संदर्भ बिंदू होय। 4. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। 5. तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत अल्कोहोल भरलेला असतो। 6. तापमानाचे SI एकक केल्विन आहे। वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे। खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनांची नावे लिहा। 1. पेन्सिल किंवा पेनची लांबी मोजण्यासाठी मोजपट्टीचा उपयोग आपण करतो। स्वतःची उंची जर मोजायची आहे तर मीटरपट्टी। 3. आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंद्याचा घेर मोजपट्टी आणि खोड रबरची जाडी व्हर्नियर कॅलिपर। प्रश्न 3. माझी जोडी सांगा। गट अ आणि गट ब। गट अ आणि ब च्या जोड्या ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्याप्रमाणे आपण लावणार आहोत। प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर। असत्य। आ. लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते। असत्य। ई. डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात। असत्य। निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते। सत्य। उ. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते। असत्य। प्रश्न क्रमांक 5. खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा। 1 सेंटीमीटर, ब. 1 किलोमीटर, क. 1 मिलीमीटर आणि ड. 1 मीटर। या एककांचा क्रम ब. 1 किलोमीटर, ड. 1 मीटर, अ. 1 सेंटीमीटर आणि क. 1 मिलीमीटर याप्रमाणे राहील। प्रश्न क्रमांक 6. कंपास पेटीतील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? याचं उत्तर आहे 1 मिलीमीटर। प्रश्न क्रमांक 7. खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापराल? अ. पुस्तकाची लांबी सेंटीमीटर। आ. किल्लीची जाडी मिलीमीटर। ई. नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर किलोमीटर आणि ई. कापडाची लांबी मीटर। प्रश्न क्रमांक 8. प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर. सर्वत्र एकसारखे अचूक व विश्वासार्ह मापन मिळावे, गोंधळ टाळावा, मापनांची तुलना करता यावी म्हणून प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते। शेवटचा प्रश्न 9. अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरात असलेल्या मापांची माहिती मिळवा। पूर्वी आपण अंतर मोजण्यासाठी हात, पाऊल आणि कोस याचा वापर करायचो। वजन मोजण्यासाठी शेर, पावशेर, तोळा आणि आकारमान मोजण्यासाठी पायली, मन, शेर या साधनांचा वापर करायचो। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो कमेंटसुद्धा करा। अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ फॉर 3rd चॅप्टर विलग करूया घटक।